नमस्कार, मी निर्मला. तुमचं मराठी ब्लाऊज कटिंगमध्ये स्वागत आहे. तर आपण आज 28 छातीची कापडावर कटिंग कशी करायची ते बघणार आहोत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, आता इथं आपण ब्लाऊज पीस अथरून घेऊ. तर इथं घडीनुसार आपल्याला इथं ब्लाऊज पीस असा टाकून घ्यायचा आहे. तर बघा, आपली छाती आहे 28 ची, बरोबर. 28 चा चौथा भाग किती येतो? तर 28 चा चौथा भाग 7 येतो. तर आपल्याला त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मिळवायचे आहेत, म्हणजे 7 इंचामध्ये 2 इंच मिळवायचे आहेत. तर आपली घडी होईल 9 ची. तर आपण इथं 9 च्या घडीनुसार इथं पीस टाकून घेणार आहोत. तर असं व्यवस्थित इथं आखून घेणार आहोत. आता इथं ब्लाऊजची सगळ्यात आधी उंची टाकायची आहे. इथं एक सरळ एकसारखं यावा खालून आपली बाजू कमरेच्या साईडनी, त्याच्यासाठी इथे एक असं पीस खालीवर आहे, त्याच्यामुळे मी इथे एक रेषा आखून घेतली आहे. आता ह्या रेषेपासून आपल्याला इथं उंची टाकायची आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 12.5 ची. तर 12.5 मध्ये 1 इंच मिळवला, 13.5 ची झाली. आता इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. माप खूपच छोटा आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं शोल्डरचं माप हे 5 इंचावरच घ्यायचंय. बरोबर, इथपर्यंत समजलं. आता इथं मोंढा आपल्याला 5 इंचाचा घ्यायचा आहे आणि इथं ब्लाऊजची घडी टाकायची आहे. तर इथं ब्लाऊजची घडी ही 9 इंचाचीच घेतली आहे. 7 इंचाचा आपला 28 चा चौथा भाग 7 येतो. तर 7 मध्ये आपण 2 इंच मिळवले आणि इथून बरोबर असं सरळ रेष मारून घेतली. आता इथं मोंडा हा 1.5 इंचाचाच ठेवायचा आहे पाठीमागच्या भागासाठी. आता आपण हा पाठीमागचा भाग कट करून घेऊ. तर आपण आता हा पाठीमागचा भाग कट केला आहे. आता आपण हा भाग आहे असाच इथं वरती वरच्या बाजूला वरच्या साईडनी ठेवून घेऊ. इथंही आपला पीस खालीवर असेल तर इथं आपण एक सरळ रेष मारून घेऊ. आणि हा बरोबर पाठीमागचा भाग याच्यावर इथं सेंटरवर ठेवून घेऊ. आणि आहे असाच आपल्याला हा पाठीमागचा भाग याच्यावर आखून घ्यायचा आहे. इथं खालच्या साईडने अर्धा इंच कापड सोडायचं आहे आपल्याला. जर तर आता हा भाग आपण काढून घेऊ. आता इथं आपल्याला शोल्डरचं माप टाकायचं आहे. आता इथं शोल्डर आपलं हे आपलं सगळ्यात छोटं माप आहे, त्याच्यामुळे आपल्याला इथं शोल्डर उतरू नये. त्याच्यामुळे आपल्याला इथे 2चाच गळा घ्यायचा आहे. पुढच्या भागासाठी पण आणि पाठीमागच्या भागासाठी पण आपल्याला 2चाच गळा टाकायचा आहे. आता मी इथं 2चा गळा घेतला आहे आणि इथं अर्धा इंचावर खोल भाग घ्यायचा आहे आपल्याला, आपल्या मुंढ्यामध्ये झोळ पडू नये म्हणून. बघा, अशा प्रकारे. आता आपण इथं 2.5चा गळा घेतला
आता आपला पुढचा गळा हा 6 इंचाचाच ठेवायचा आहे. तर मी 6 इंचावर खून केली आहे आणि खालचा गळा पण हा 2चाच घेतला आहे. तर 2.5 पर्यंत घेऊ शकतो आवडीनुसार. तर इथं आपण गळा काढून घेऊ आणि याला इथं गोल गळा घेऊ. तर बघा आता आपल्याला इथं घ्यायचे आहे योगपट्टीचं माप टाकायचंय आपल्याला इथे. तर आपण इथं सगळ्यात आधी 2 इंचावर खून करून घेऊ. 2 इंचावर इथं सरळ रेष मारून घेऊ. आणि इकडं गळ्याच्या साईडने आपल्याला 1 इंचावर सेप म्हणून आपल्याला इथं एक सेप म्हणून आकार द्यायचा आहे कटोरीच्या साईडनी. तर अशा प्रकारे आता इथं आपल्याला कटोरीचं माप टाकायचं आहे. तर आपली चेस्ट आहे 28 ची साईज आहे आपली. तर इथं आपल्याला 4.5 इंचावर खून करून घ्यायची आहे. 4.5 इंचावर आपला कटोरी आपली 4.5 इंचाची. तर आपण इथं 4.5 इंचावर खून करून घेतली. तर मी इथं वरती पण 4.5 इंचावर खून करून घेतली आहे. आता जो आपण इथं गोल राऊंड शेप दिला आहे पुढच्या गळ्याला, तिथूनच आपल्याला हे पॉइंट जोडून घ्यायचे आहे. तर इथे एक सरळ रेष मारून घ्यायची आहे आपला आकार व्यवस्थित यावा म्हणून. तर बघा अशा प्रकारे. तर आपली इथं ही कटोरी तयार झाली आहे. आता इथं खाली काय करायचं आहे, तर जे 1/2 इंच कापड आहे हे आपल्याला शिलाई मार्जिन मध्ये जाणार आहे. त्याच्यामुळं 1/2 इंचावर इथं एक उरलेलं कापड आहे, उरवायचं आहे. म्हणजे असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं एक 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे खाली. शिलाई मार्जिन मध्ये जातो हा भाग, त्याच्यामुळं आपल्याला इथं एक्स्ट्रा 1/2 इंचावर कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा. आता आपण हा भाग कट करून घेऊ. पुढचा भाग तर बघा आपण आता इथं हे पार्ट कट करून घेतले आहे. आता आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर आपल्याला इथे याच कापडामध्ये आपल्याला इथं कटोरी वाढून घ्यायची आहे आणि आपली बाही पण निघली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला कटोरीचा भाग व्यवस्थित इथं ऍडजस्ट करायचा आहे. तर बघा मी इथं आता हे असं व्यवस्थित कापड करून घेतलं आहे आणि ही कटोरी आपल्याला याच्यावर ठेवून घ्यायची आहे. आता ही कटोरी आहे अशीच आपल्याला याच्यावर आखून घ्यायची आहे किंवा अशीच ठेवून घ्यायची आहे आणि या साईडनी 1 इंच वाढवायचा आहे. तर मी दुसऱ्या प्रत्येक ब्लाउज माग 1.5 इंच वाढवते, 1.25 इंच वाढवते सॉरी. पण आता हे माप खूप कमी आहे. एक 28 आणि 30 मापाचं हे कमी माप आहे. तर त्याच्यामध्ये फक्त आपल्याला 1 इंच वाढवायचं आहे. तर ह्या साईडने 1 इंच वाढवायचं आहे आणि ह्या साईडने 1 इंच वाढवायचं आहे. आणि इथं याचा मध्य काढून घ्यायचा आहे. याचा मध्य काढून घ्यायचा आहे आपल्याला इथे. आणि इथं खाली आपल्याला 1.5 इंचाचा पॉइंट घ्यायचा आहे. सरळ रेष मारून घ्यायची आहे इथं 1.5 इंचावर.
आणि इथं वरच्या साईडने अर्धा इंच आणि इकडं ह्या साईडने अर्धा इंच आपलं जे शिलाई मार्जिन मध्ये जातं ते आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि हे सगळे पॉइंट आपल्याला हे जोडून द्यायचे आहे. इथे व्यवस्थित असा गोल शेप द्यायचा आहे, तेव्हाच आपली गोल कटोरी तयार होणार आहे. आणि ही कटोरी आपली उचलून घ्यायची आहे. तर आपली इथं मेन कटोरी निघली. तर आपण आता हिला कट करून घेऊ. तर आपली इथं कटोरी तयार झाली आहे. आपली खूप छान अशी गोल कटोरी तयार झाली आहे इथं 7 इंचाची. तर आपण आता बाही कट करून घेऊ. तर आपल्याला याला एक आतून कापड जोडावं लागेल. जर उरलं आपलं ह्या कापडा पिसामधलं तर आपण हेच टाकू, नाहीतर आपल्याला दुसरं घ्यायचं आहे आतमधून कापड जोडण्यासाठी. तर इथं बाहीला सगळ्यात आधी इथं फोल्ड करून घ्यायचं आहे. बाही कट करताना बघा इथं तर मी इथं बाहीला फोल्ड करून घेतला आहे. तर बघा ही बंद बाजू माझ्या साईडने आहे. आता इथं ब्लाउजची आपल्याला उंची टाकायची आहे. तर ब्लाउजची उंची आहे 3.5 इंचाची. तर आपण याच्यामध्ये एक्स्ट्रा 2 इंच घेणार आहोत. तर इथं बाहीचं मी घेणार आहे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे 3.5 आणि आपली बाही बसणार आहे 5.5 इंचावर. कारण की हा साधा ब्लाउज पीस आहे. अस्तरचा ब्लाउज असेल तर त्याच्यामध्ये फक्त 1 इंच मिळवायचं आहे. तर आता इथं आपल्याला घडी टाकायची आहे ब्लाउजची. ते सॉरी ब्लाउजचा आपल्याला इथे दंड घेर टाकायचा आहे. आता इथं दंड घेर आहे 5 इंचाचा. तर त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन मिळवायची आहे. आता इथं आपण हा बॉक्स आखून घेऊ सगळ्यात आधी. आता ह्या खालच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर खून करून घ्यायची आहे. आणि इथं दंड घेर आपला किती होता 5 इंचाचा. जो वर घेतला तोच मी इथं खून करून घेतली. त्या दंड घेरापेक्षा आपल्याला इथं खालच्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो. म्हणजे आपला इथं दंड घेरचं खालचा जो मोंढ्याचं माप आहे हे, तर इथं आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा असतो. म्हणजे आपलं इथं माप झालं हे 6 इंचाचं. तर आपण हे पॉइंट जोडून घेऊ. आणि इथं शिलाई मार्जिन साठी आपली जागा शिल्लक आहे त्याला जोडून दिलं. आता इथं आपल्याला हा गोल राऊंड मारून घ्यायचा आहे, शेप द्यायचा आहे बाहीला. आणि 1 इंचावर आपल्याला आतून शेप द्यायचा आहे पुढच्या बाजूने जोडण्यासाठी. तर आपली बाही कटिंग इथं बाही आपली तयार झाली आहे. आता आपण हिला कट करून घेऊ.
तर बघा आपली बाही पण तयार झाली आहे. तर बघा आपलं 28चं माप तयार झालं आहे. तर आपण 28च्या मापाची कटिंग तयार केली आहे 36 छातीसाठी. तर आपले हे जे कापड शिल्लक आहे याच्यामध्ये आपल्याला भरपूर गोष्टी करायच्या असतात. गोटासाठी आपल्याला कापड ठेवायचंय. तर आपण हे जे शिल्लक कापड आहे याच्यामध्ये इथं थोडं योगपट्टी काढून घेऊ डबल. योगपट्टीला दुसरं पण कापड चालून जातं. महत्वाचं म्हणजे आपल्याला गोटसाठी कापड उरवायचं असतं, तर ते नक्की उरवावं लागतं आपल्याला. योगपट्टीचं चालून जातं, कोणतं पण आपण आतमध्ये कापड जोडू शकतो कारण ते आतमधून जातं. आता इथं माझं कापड शिल्लक आहे, एवढ्या याच्यामध्ये माझा गोट तयार होऊन जाईल. तर आपली संपूर्ण ब्लाऊजची कटिंग पिसावर करून दाखवली आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असेच व्हिडिओ बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.